आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। बजरंग सोनवणे जी, आपण पाहतोय रणजित कासले याचा व्हिडिओ सध्या आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलाय। वाल्मी कराडच्या एन्काउंटरसाठी आपल्याला धनंजय मुंडे यांच्याकडून ऑफर दिल्याचा त्यांनी दावा केलाय। हे बघा, हे प्रकरण जेवढं आपण बघतो तेवढं सोपं नाहीये। आता हे जी महाशय आज व्हिडिओ करून सर्वांना देत आहेत, त्या एवढे दिवस का थांबले आणि त्यांना निलंबन झाल्याच्या नंतर ते सुचतंय। आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी जर समजा कदाचित त्यांना ऑफर दिली होती तर त्यांनी त्यावेळेसच बोलायला पाहिजे होती, एक मुद्दा। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण जे सगळं करतोय त्याच्यामध्ये तो काय करतोय हे त्याला कळतंय का नाही मला कळायला गेलंय। पण त्यांनी जे सर्व गोष्टीचा जर विचार केला तर त्याच्या प्रत्येकाची गोष्ट गांभीर्याने कायद्याप्रमाणे घेतली पाहिजे आणि त्यांच्या पूर्ण बोलण्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। जर तसं काही असेल एखादं तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे। खरंच जर धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना एन्काउंटर करायला दिलं होतं का? परत तो म्हणतो मी कुठं आहे ते मला ओळखून दाखवा, म्हणजे पोलीस यंत्रणेला तो चॅलेंज देतोय। असं जर असेल तर पोलीस यंत्रणेने सुद्धा त्याच्यावर कठावर कारवाई करून त्याला सापडलं पाहिजे तो कुठं आहे। आणि या सर्व गोष्टीमध्ये शासनानं गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः त्यांच्या गृह खात्याचे किती वाढे निघतायत तरी पण त्यांना काय वाटत नाही। बीड जिल्ह्यामध्ये तर दररोज कायदा व सुव्यवस्था राहिलेलीच नाही। आणि आता जर हा एवढा मोठा गंभीर आरोप करत असतील तर त्याची सत्यता काय तपासली पाहिजे पोलिसांनी। त्यांचे कॉल डिटेल बघितले पाहिजे होते, खरंच कुणी ऑफर दिली का, काय झालं का, आणि मग याला त्या पदावर बसवलं होतं ते त्याच्यासाठी बसवलं होतं, कुणी बसवलं होतं काय, सर्व गोष्टीची सखोल चौकशी होऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर सर्व गोष्टी आल्या पाहिजे। जी, धन्यवाद सोनवणे जी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।